सो गाईज हिने आल्यालाच ह्याचं मोठं करून टाकलं. अकलीचे कांदेने हे सगळं बंद करून ठेवले, नंतर ते उघडायला गेलेली. हे बघा ह्याच्यातून काच पण निघत आहे. हाय गाइस, तो तुम्हारी बाइक की सुबह हो चुकी है और घर में कोई नहीं है क्योंकि सब लोग गए हैं अपने अपने काम पे और तुम्हारा भाई ऐसे ही वेल्ला है तो वो घर पर ही बैठेगा. त्यानंतर फ्रेश होऊन आलेले आहे मी 11:30 वाजता आणि माझा कॉफीचा मग बघितला का, छोटा भीम. त्यानंतर मी केलेले कांदा पोहे. कधी नव्हे ते एवढे चांगले झालेले ना की विषयच हार्ड केलेला तुमच्या भाईने, पण ते मला ना कमी पडले यार. मग मला नाईलाजाने दिवाळीचा फराळ खायला लागला आणि मग संध्याकाळी 3 वाजता काहीच नव्हतं तर दही भात खाला तुमच्या भाईने. काय करणार, ते पण दिवस काढायला लागतात. पण दही भात हा माझा फेवरेट आहे, माझं कम्फर्ट फूड आहे. जेव्हा मला काय खायची इच्छा नसते तेव्हा मी हा बनवून खाते आणि मग एकदम मी खुश. आणि हा लावण्याचा गिफ्ट आलेला आहे, ते पण 3-4 आठवड्यांनी आलेला आहे. आधीच मी खोलेला कारण माझ्या अंगात खूप किडे आहेत. दाखव सेफ्टी पूर्ण खाल्ला वरून पॅकेजिंग पण चांगलं आहे. असं आहे एकच असतं मला खूप एवढं आपण पूर्ण. अरे जल्दी कर मेरी बहन. आणि ही पूर्ण काचेची आहे. याची व्हिडिओ बनवतो जसं काही प्रमोशनलच होती आहे. नंतर दाखव ना. आणि इथे चहा होते. अरे बस, त्यांचे कान फुटतील यार. आता तुम्हाला लावून दाखवत आहे. मला माहीत होतं की हिला मी हे दिलं तर ही लोकांनी एवढी वेडी होईल असं. जर असं माहिती तुम्ही दिलंच नसतं. छान आहे, अस्थेटिक आहे म्हणून तुला आवडलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ब्लॉगमध्ये थम्सअप पिणार दिसणार आहे. मी खास थम्सअप पिण्यासाठी वाट बघत होते. गाईज मला तर वाटते पावसाने ना कमबॅक केलेला आहे, नाहीतर इंद्रदेवाची ड्युटी तरी लावलेली आहे शंकर बाबाने एक्स्ट्रा. किती पडतो यार, किती पडतो हा पाऊस. थंडी चालू आहे, पाऊस पडत आहे. वो सारा थांबतच नाही. त्यानंतर मम्मीने मस्त गरमागरम कॉफी केलेली. आज के लिए बस इतना ही. बाय बाय. भारत माता की जय.